नमस्कार. ओंकार क्लासेसच्या तासगावच्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण 2 नंबरचा टॉपिक सुरू केलेला आहे, कमर्शियल क्रॉप. त्याच्यामध्ये शुगरकेनला आपण सुरुवात केली आहे. त्याची 2 लेक्चर्स आपली झाली. पहिल्या लेक्चरमधल्या होमवर्कमध्ये तुम्हाला चुकून मी प्लांट सोईंग मेथड्स असा प्रश्न विचारला आहे. तो लेआउट्सवरती प्रश्न तयार करून घ्या आणि आजचा जो व्हिडिओ पाठवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही सोईंग मेथड्स होमवर्क तयार करा. आता नंतरचा पॉईंट आहे सिलेक्शन ऑफ सीड मटेरियल, म्हणजे जे आपण सेट्स घेतो त्याचं सिलेक्शन कसं करतो. बघा, आता सेट्स शुड बी सिलेक्टेड फ्रॉम हेल्दी केन्स. आपण जे सेट्स घेणार आहेत ते हेल्दी केन्सपासून आपल्याला निवडायचे आहेत. ऑफ वेल मॅन्युअर्ड अँड केअर्ड नर्सरी. वेल मॅन्युअर्ड म्हणजे भरपूर व्यवस्थित खत घातलेली नर्सरी पाहिजे, आणि केअर म्हणजे तिथं काळजी घेतलेली आहे अशी नर्सरी. युजली केन इज कट इंटू 3 बर्ड सेट्स. आपल्याला केन कट करायचा आहे. प्रत्येकामध्ये, त्या प्रत्येक सेटमध्ये 3 तरी बर्ड असाव्यात. प्लॅन्टिंग विथ सिंगल बर्ड सेट इज ऑल्सो प्रॅक्टिस्ड ॲट सम प्लेसेस. काही ठिकाणी एकच बर्ड असलेला सेट लावला जातो. बर्ड्स ऑन इमॅच्युअर टॉप्स ऑफ द केन जर्मिनेट वेल. त्या बर्ड्स आहेत इमॅच्युअर टॉपवरच्या, म्हणजे वरच्या बाजूच्या, त्या लवकर जर्मिनेट होतात, चांगल्या जर्मिनेट होतात. अँड हेन्स प्रायोरिटी शुड बी गिव्हन टू टॉप सेट्स. त्यामुळं प्रायोरिटी ही टॉप सेट्सला दिली जाते. ओव्हर मॅच्युअर केन पजेसेस ड्राय स्केल्ड बर्ड्स. आणि जे ओव्हर मॅच्युअर आहेत केन, त्याच्यामध्ये ज्या बर्ड्स आहेत त्या ड्राय झालेल्या असतात, स्केल्ड झालेल्या असतात. स्केल्ड म्हणजे साधारणतः ड्राय होऊन त्या पडण्याच्या स्टेजला असतात. जशी आपली एखादी जखम होते, त्या जखमेला खपली धरते, ती खपली पडण्याच्या स्टेजला असते, त्याला आपण स्केल्ड असं म्हणतो. अँड शुड नॉट बी सिलेक्टेड फॉर सेट्स. मग ते सेट्स म्हणून घ्यायचे नाही आहेत. थिक केन जर्मिनेट बेटर अँड प्रोड्यूस गुड नंबर ऑफ टीलर्स. जे जाड केन आहेत ते जास्त नंबरमध्ये टीलर्स तयार करतात आणि चांगले जर्मिनेट होतात. शुड बी युज्ड फॉर सिलेक्टिंग सेट्स दॅन थिन केन. म्हणजे आपण थिक केन्स वापरायचे, तेवढा पॉईंट तुम्ही लिहायचा. का ते लिहायची गरज नाही, आन्सर इन वन सेंटेन्सला विचारलं तर लिहायचं. इट इज डिझायरेबल फॉर द फार्मर टू रेज हिज ओन सेपरेट सीड ऑर नर्सरी क्रॉप. आणि शेतकऱ्यांनी आपलं नर्सरी तयार करावी किंवा स्वतःचा सेपरेट सीड किंवा नर्सरी क्रॉप तयार करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे स्वतः सेट तयार करून वापरा. प्रॅक्टिस डिफरंट मेथड्स ऑफ द प्लॅन्टिंग प्रॅक्टिकली ऑन द फील्ड. आता हे तुम्हाला तासगावच्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल स्वरूपात करता येईल. बघा, आता सेट ट्रीटमेंट. आता सेटला आपण काय ट्रीटमेंट देणार आहोत, इथं फोटोग्राफमध्ये दाखवलं आहे. सेट ट्रीटमेंट विथ ऑर्गॅनोमर्क्युरियल फंगीसाइड इज नेसेसरी फॉर प्रिव्हेंटिंग द अटॅक ऑफ सीड बॉर्न डिसीजेस. सीडबॉर्न डिसीजेस त्याला होऊ नयेत म्हणून ऑर्गॅनोमर्क्युरियल फंगीसाइडची आपण ट्रीटमेंट देतो. ट्रीटमेंट ऑफ कार्बेंडाझिम 0.1% और कॉपर ऑक्सीक्लोराइड इज गिव्हन अगेन्स्ट द लिप स्पॉट. लिप स्पॉट होऊ नयेत म्हणून आपण कॉपर ऑक्सीक्लोराइडची ट्रीटमेंट देतो. याच्यानंतरचा पॉईंट आहे बघा, रॉटिंग ऑफ द सेट्स कॅन बी प्रिव्हेंटेड बाय ट्रीटिंग देम विथ ॲगॅलॉल ऑर एरेटॉन. रॉटिंग म्हणजे सेट्सचं कुजणं होऊ नये म्हणून आपण ॲगॅलॉल ऑर ॲरेटॉनची ट्रीटमेंट देतो. हॉट वॉटर ट्रीटमेंट ॲट 50 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर फॉर अबाउट 2 hours or 52 degree centigrade temperature for half an hour is recommended to control grassy shoot and other viral diseases. आता तुम्ही फक्त इथं हॉट वॉटर ट्रीटमेंट टू कंट्रोल ग्रासी शूट अँड अदर व्हायरल डिसीजेस एवढं म्हटलं तरी चालेल. किती टेम्परेचरला किती वेळ, किती टेम्परेचरला किती वेळ हे लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. ग्रासी शूट अँड लिप स्केल्ड कॅन बी कंट्रोल बाय मॉइस्ट हॉट एअर ट्रीटमेंट. मॉइस्ट हॉट एअर ट्रीटमेंट at 54 degree and 99% humidity for 2 to 5 hours. परत बघा, अटॅक ऑफ मिलीबग कॅन बी प्रिव्हेंटेड बाय ट्रीटिंग द सेट्स विथ 1% फिश ऑइल रोझिन सोप. फिश ऑइल रोझिन सोप बरोबर ट्रीटमेंट दिल्यामुळं मिलीबगवरती आपल्याला प्रतिबंध करता येतो. नंतर क्लोरीपायरोफॉस और हेप्टॅक्लोर ॲट द रेट ऑफ 1 kg पर हेक्टर कॅन बी युज्ड फॉर प्रिव्हेंटिंग द अटॅक ऑफ टर्माइट्स. टर्माइट्स म्हणजे वाळवीचा अटॅक होऊ नये म्हणून. अँड शूट बोरर. इट इज अप्लाइड ऑन केन सेट्स ॲट द टाइम ऑफ प्लॅन्टिंग. व्हरायटीज CO740. CO इथं आहे कोहिमतूर, कारण कोहिमतूरला शुगर केनचं रिसर्च सेंटर आहे म्हणून CO इथं आपण त्या
डेव्हलप्ड व्हरायटी किंवा इम्प्रूव्ड व्हरायटीची नावं पाहतोय. CO798, CO419, CO421, CO678, CO475, CO92005, CO7125 संपदा म्हटले, CO7219 संजीवनी, CO8011, CO7527, CO671, CO86032, CO8014, CO85061, फुले 265, CO1001, CO8005. आता बघा नंतरचा पॉईंट, मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर. शुगर केन इज हेवी फीडर, त्याला जास्त खायला लागतं कारण ते चांगलं उत्पादन देतं आपल्याला. अँड लॉंग ड्युरेशन क्रॉप्स, बराच काळ शेतामध्ये असतं. सो इट रिक्वायर मोर मॅन्युअर, जास्त खत त्याला लागतं. रिक्वायरमेंट ऑफ द मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर ऑल्सो डिपेंड्स ऑन द व्हरायटी ऑफ शुगर केन. आपण कुठली व्हरायटी लावली आहे त्याच्यानुसार खताचं प्रमाण लागतं. द रिकमेंडेड डोस ऑफ द ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक फर्टिलायझर फॉर अडसाली, प्री सीझनल अँड सीझनल शुगर केन क्रॉप इज यूज्ड. म्हणजे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक फर्टिलायझर आपण सुरूसाठी, आडसालीसाठी आणि सीझनलसाठी वापरतो. 3 वेगवेगळे आहेत ते. ॲट द टाइम ऑफ प्रिपरेशन ऑफ द लँड, द ऑर्गॅनिक मॅन्युअर दॅट इज FYM ऑर कंपोस्ट इज यूज्ड फॉर अडसाली. अडसालीसाठी आपण पेरताना, जमीन तयार करतानाच मॅन्युअर्स देतो. प्री सीझनल आणि सीझनल केन क्रॉप 50, 35 अँड 25 टन्स पर हेक्टर एवढं त्यांना द्यावं लागतं रिस्पेक्टिवली. इनऑर्गॅनिक फर्टिलायझर फॉर अडसाली, प्री सीझनल अँड सीझनल केन क्रॉप आर गिव्हन इन टेबल 2.1. 2.1 टेबलमध्ये आपल्याला त्याची सगळी रिक्वायरमेंट दिलेली आहे. तो टेबल आपल्याला जरासा छोटा करून बघावा लागेल. बघा तुम्ही काय काय दिलेलं आहे, एवढाच पॉईंट तुम्ही हे वाचू शकता. अडसालीसाठी किती, प्री सीझनलसाठी किती आणि सीझनलसाठी किती, हा जो फर्टिलायझरचा टेबल दिलेला आहे तो रीड करा. ॲट प्लॅन्टिंगच्या वेळेला किती, 6 to 8 वीक्स नंतर, आफ्टर प्लॅन्टिंग नंतर किती, 8 to 12 वीक्स आफ्टर प्लॅन्टिंग नंतर किती. ॲट अर्थिंग अपच्या वेळेला किती, अर्थिंग अप म्हणजे त्याची मुळं उघडी पडतात, ती आपण मातीने झाकतो त्याला अर्थिंग अप म्हणतात. आफ्टर 22 वीक्स आफ्टर प्लॅन्टिंग किती. तर हे सगळ्याचे डोस दिलेले आहेत. FYM किती, NPK किती, FYM किती, NPK किती, हे प्रत्येकाचं तुम्हाला दिलेलं आहे. ते तुम्ही चार्टच्या स्वरूपात वाचू शकता. उद्या आपण पुढचा पॉईंट बघू. आज आपण फर्टिलायझर हा पॉईंट पाहिला, सीड ट्रीटमेंट हा पॉईंट पाहिला, लक्षात घ्या, आणि सिलेक्शन ऑफ सेट पाहिलं किंवा सीड मटेरियल पाहिलं. हे 3च पॉईंट आपण आज पूर्ण केले. सीड ट्रीटमेंटमध्ये प्रत्येकासाठीचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. थँक्यू.